मस्त छान मोकळा आणि एकदम सुटसुटीत झालेला आहे। नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवूया 10 लोकांसाठी लागणारा उपमा। तर त्यासाठी आपण बघूया साहित्य काय काय घेतलंय। तर इथे 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत, एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 2 टाळे कढीपत्ता, फ्रेश कढीपत्ता। इथे मी 2 मोठी वाटी भरून रवा घेतलेला आहे। वरून टाकायला खोबरं आणि कोथिंबीर आणि शेंगदाणे। आता आपण उपमा बनवायला घेऊया। तर इथे मी गॅसवर कढई गरम करून त्याच्यामध्ये 3-4 चमचे तूप गरम करून घेतलंय। रवा भाजून घ्यायचा आहे, तुम्ही तेलात सुद्धा भाजून घेऊ शकता। आपण याच्यामध्ये रवा घालूया। आता मध्यम गॅसवरती याला छान आपण भाजून घेऊया। पहिल्यांदा रवा आपण तुपात भाजून घेतल्यामुळे आपला जो उपमा आहे ना तो एकदम मोकळा आणि सुटसुटीत बनतो। एकसारखं याला काविलतेने परतत राहायचं आहे, नाहीतर खाली करपू शकतो। तर आता हा आपला रवा व्यवस्थित भाजलेला आहे। आता आपण काढून घेऊया। 10 मिनिटे लागलेली आहेत रवा भाजून घ्यायला। आता इथे मी त्याच कढईत पाववाटी तेल टाकलेलं आहे। जिरे घालूया, मोहरी घालूया, दोन्ही अर्धा चमचा टाकलेला आहे, पाव चमचा हिंग, फ्रेश कढीपत्ता, 4 ते 5 हिरव्या मिरच्या परतून घेऊया। आपण शेंगदाणे घालूया, पाववाटी शेंगदाणे घातले। तर शेंगदाणे छान फ्राय करून घेऊया। आता याच्यामध्ये थोडी उडदाची डाळ टाकून घ्या, माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही वापरली। तर आता आपण घालूया बारीक चिरलेला कांदा। कांदा आपण छान फ्राय करून घेऊया। थोडंसं मीठ टाकून घेऊया, म्हणजे कांदा लवकर फ्राय होईल। आता आपण घालूया बारीक चिरलेला टोमॅटो। तो पण छान मऊ होईपर्यंत परतून घेऊया। आता याच्यामध्ये घालूया थोडीशी हळद। आता हे पुन्हा एकदा छान परतून घेऊया। आता आपण याच्यात घालूया 4 वाटी गरम पाणी। दोन मोठी वाटी भरून रवा घेतला होता, त्यासाठी आपण 4 मोठी वाटी भरून पाणी घातलेलं आहे। आपण चवीनुसार मीठ घालूया, थोडीशी साखर, छोटे 4 चमचे टाकले आहे। छान ढवळून मिक्स करून घेऊया। आता आपण एक उकळी काढून घेऊया। आता इथे उकळी यायला लागलेली आहे। आपण थोडा थोडा करून रवा घालूया। एका बाजूने ढवळत राहायचा।
गॅस थोडासा बारीक करूया. छान परतून मिक्स करून घेऊया. तर आपण गॅस बारीक करूया. वरून झाकण ठेवूया आणि 3 ते 4 मिनिटं वाफवून घेऊया. आता इथे 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. आपण बघूया. मस्त वाफ आलेली आहे. आपण उपमा थोडा परतून घेऊया. मस्त छान मोकळा आणि एकदम सुटसुटीत झालेला आहे. वरून ओलं खोबरं घालूया. थोडीशी कोथिंबीर. आपला 10 लोकांसाठी बनवलेला उपमा खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.